नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलेलं असतं. त्यामुळे आता नंदिनीची ओटी भरतात आणि सगळेजण एकमेकांना पेढे वाटतात, एकमेकांना पेढे खाऊ घालतात. त्यानंतर आता पार्थचं सुद्धा औक्षण वगैरे करतात आणि त्यालाही गिफ्ट देतात. हे सगळं बघून आता घरातील सगळेजण खूपच खुश असतात. परंतु आता विक्रमनी नंदिनीला पैसे काढून दिल्यावर लगेचच आता मंजू तिच्या नवऱ्याला म्हणते, "एवढे पैसे?" लगेचच तिचा नवरा म्हणतो, "तू गप्प बस, तुला काय करायचं आहे?" आणि त्यानंतर मात्र नंदिनी पैसे घ्यायला नकार देते, तर विक्रम म्हणतो, "अजिबात नाही, हे आमचा आशीर्वाद आहे आणि हे घ्यायचंच." आणि त्यानंतर मात्र आता इकडे काव्य आणि आरुषीला पण आनंद होत असतो. त्यानंतर पार्थचे सुद्धा फोटो आरुषी काढू लागते आणि आता कोणाचं लक्ष नाही म्हणून पटकन जीवा आता काव्याला बर्फी भरवतो आणि हे बघून लगेच काव्या ती प्लेट तोंडावर ठेवून पटकन बर्फी खाऊन घेते. त्यानंतर आता सगळेजण एकमेकांना नमस्कार करून तिथून निघून जातात आणि त्यानंतर आता सगळेही नंदिनीला खूपच चिडवत असतात. इकडे मात्र आता वसू खूपच चिडलेली असते. तेवढ्यात तिथे मंजू हळू येते आणि आता वसू तिच्या अंगावरच धावून जाते. "आली का? आली त्यांची पेढे वगैरे खाऊन फारच बरं वाटलं असेल तुला. अगं मला वाटलं होतं निदान तू तरी माझ्या जोडीला राहशील. माझ्या रम्याची अवस्था बघवत नाही का तुला? काय ते एकच घराणं भेटलं होतं का तुम्हाला ज्यांनी माझं कुंकू पुसलं? त्यांनाच तुम्ही गेले होते तिथे आमंत्रण घेऊन आणि त्या मुलीलाच पार्थचं कुंकू लावायला गेले होते ना?" आणि असं म्हणून आता ती तिला खूप बोलू लागते. परंतु आता ती म्हणते, "ताई मी तुझ्याच बाजूने आहे गं, पण सरळ-सरळ मी दादाला विरोध करू शकत नाही. तुला माहिती आहे ना, तुझं काय गं, तुझ्या नावावर कंपनी आहे, अनेक शेअर आहे, पण माझं तसं नाहीये. माझी पडती बाजू आहे, तुला माहिती आहे ना. आणि माझं भविष्य मी असं माझ्या मुलींचं भविष्य असं खराब नाही करू शकत, कारण मी सगळं दादाच्याच याच्यावर अवलंबून आहे, तुला माहिती आहे ना. मी उलट तिथे यासाठी गेले होते, की नक्की तिथे काय चाललं आहे, एवढंच मला बघून तुला सांगायचं होतं. बाकी माझा वेगळा काहीच हेतू नव्हता. तुम्ही दोघीजणी माझ्यावर विश्वास ठेवा." आणि प्लीज म्हणून ती हात जोडू लागते. दुसरीकडे आता पार्थ मात्र नंदिनीचा फोटो बघून त्या फोटोशीच बोलू लागतो आणि इकडे आता बेडवर झोपलेला जीवा सुद्धा मस्तपैकी आरामात काव्याचा फोटो बघत असतो आणि तेवढ्यात नील जोरातच दादा दादा म्हणून पळत येतो आणि जीवा खूपच घाबरतो आणि तो पटकन आपला मोबाईल खिशात ठेवतो. तेवढ्यातच आता नील म्हणतो, "मला घरात नव्हतं तरी पण आता आई-बाबांनी सांगितलं आहे. काय तू लग्न पण ठरवून आलास. कसली मस्त फिलिंग आहे ना जीवा दादा." असं म्हणून तोही त्याच्याशी हसू लागतो. "काय बाबा आता वहिनी आल्यावर यांची एक वेगळी टीम होणार. मग आपल्याला कोण विचारत आहे?" तर लगेचच पार्थ म्हणतो, "खरंय." तर असं खरंय म्हटल्यावर, "काय दादा तू हे काय म्हणतो आहे?" असं त्याला म्हणू लागतो. इतक्यात पार्थ म्हणतो, "असं कधी होईल का?" आणि त्यानंतर मात्र आता तिघे भाऊ हसू लागतात. त्यानंतर आपल्या तिघांमधलं प्रेम कधीच कमी होणार नाही असं ते एकमेकांना म्हणत असतात. दुसरीकडे आता या दोघी बहिणीसुद्धा नंदिनीला आग्रह करतात, की "बस ना, आपण मस्त फोटो बघूया." आणि एकमेकींना ते फोटो दाखवून खूपच एन्जॉय करू लागतात. दुसरीकडे आता युगसुद्धा म्हणतो, की "दादा मला तरी फोटो दाखव ना, तुम्ही फोटो काढले असेल ना." तर आता लगेचच पार्थ त्याला खिशामधनं मोबाईल काढून देतो आणि फोटो काढलेला तो बघत बसतो. त्यानंतर आता जेव्हा तिथे काव्य आणि आरुषीचा फोटो स्क्रीनवर येतो, तेव्हा अचानक युगला फोन येतो आणि तो मोबाईल तो तसाच बाजूला ठेवून तिथून निघून जातो. "दादा मला अर्जंट कॉल आहे, मी जातो." असं म्हणून तो फोन तिथंच ठेवून जातो आणि तो काव्याचा आणि आरुषीचा फोटो बघत नाही. इकडे मात्र आता प्रेम म्हणजे काय असतं आणि तू प्रेमात पडली आहे का? असं आरुषी म्हणते. तेव्हा नंदिनी म्हणते, की "नाही, मला माहीत नाही खरं तर." आणि आरुषी म्हणते, "हो, बरोबर आहे. मला पण त्या गोष्टीचा अनुभवच नाही. हिला असेल बाबा या काव्याला." आणि असं म्हटल्यावर आता काव्या घाबरते. दुसरीकडे आता रम्या खूपच रडू लागते. पण आता तिची आई पुन्हा तिला धीर देते, की "असं काही होणार नाही. मी सांगते तुला आणि माझ्यावर विश्वास ठेव." इकडे मात्र आता आरुषी जोरजोरात पळत येते आणि काव्य तिला घेऊन येते. तेव्हा त्या दोघी बहिणी तिला विचारू लागतात, "काय झालं?" तर आता काव्य सांगते, "मी तिला केव्हापासून विचारते आहे, पण ती काहीच सांगत नाहीये. फक्त तिघींना मिळून सांगेल असं सांगते." त्यानंतर पुढे ती घाबरलेली असते आणि सांगते, की "एक भयानक स्वप्न मी बघितलं." पण स्वप्नात काय होतं नंदिनी विचारते. तर ती खूप घाबरून सांगते, की खूप काळोख होता, बाहेर पाऊस पडत होता आणि आता काव्य म्हणते, "हिवाळ्यात पाऊस?" तर आता लगेचच आरुषी ओरडते, "हिवाळ्यात पाऊस काय? ताई सांग ना गं हिला. ही माझी लिंक तोडते आहे." आणि तेव्हा नंदिनी तिला ओरडते आणि आता पुढे आरुषी स्वप्न सांगू लागते, की एक माणूस आला होता अंधारामध्ये. तर तो कोण माणूस होता असं विचारल्यावर पार्थ होता असं ती सांगते. तेव्हा नंदिनीला आश्चर्य वाटतं. पुढे ती म्हणते, "मग काय झालं?" तर ती सांगते, की त्यांनी चाकू काढला आणि समोर ताई आली होती. तर आता लगेच काव्या म्हणते, "मग तो चाकू काय
त्यांनी ताईला मारला का? तर लगेचच आता ती म्हणते, "नाही, असं नाही झालं." तर त्यांनी विचारलं, "तुझं माझ्यावर प्रेम आहे का?" तर ताई म्हणाली, "हो." तर नंदिनी म्हणाली, "हो, मी असं म्हटले का?" तर पुढे आता आरुषी म्हणते, "हो." आणि मग त्यांनी हातावर काहीतरी चाकूने लिहिलं. मग त्या दोघी विचारतात, "काय लिहिलं गं त्या दोघी चाकूनी त्यांच्या हातावर?" तर लगेचच आरुषी म्हणते, "त्यांनी नंदिनी असं नाव लिहिलं." आणि हे ऐकल्यावर काव्य आणि नंदिनी जोरजोरात हसू लागतात. "काय मूर्ख आहेस गं तू? एवढं चांगलं स्वप्न आणि घाबरून काय सांगत बसली आहे?" तर तिला फारच आश्चर्य वाटतं, "एवढं डेंजर स्वप्न आहे आणि कसं काय तुम्ही दोघीजणी एवढं हसून मला सांगता आहे?" तर तेव्हा मात्र आता आरुषी घाबरलेली असते, पण दोघीही जणी खूपच असतात. इकडे आता काव्याला जीवाचा मेसेज येतो, की "उद्या मला नक्की भेट. मला एक महत्त्वाचं सरप्राईज तुला दाखवायचं आहे." आणि त्या विचारामध्ये आता काव्या पडते. दुसरीकडे साईडवर आता पार्थ काम करत असतो आणि तिथे शनाया येते. त्यानंतर मात्र पटकन आता पार्थ तिला ओळखत नाही, परंतु पार्टीमधली ओळख ती त्याला सांगते आणि तेव्हा अचानक ते बोलता-बोलता पुढे सरकतात, तर एक बांबू मात्र आता शनायाच्या अंगावर पडणार असतो. तेवढ्यातच पार्थ तिला ओढतो आणि त्यामुळे ती त्याच्या अंगावर पडते आणि हे बघून आता तिला फारच छान वाटतं. मात्र ती त्याच्या कोटला लागलेली आपली चेन सोडवण्याचा प्रयत्न करत असते. येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत, की आता जीवा मात्र काव्याच्या नावाचा टॅटू काढायला तिथे आलेला असतो. परंतु काव्य त्याला रिक्वेस्ट करत असते, "प्लीज तू माझ्या नावाचा टॅटू काढू नको. देव ना करो जर आपलं लग्न भविष्यात कधी झालं नाही तर हे फार अवघड होईल." तेव्हा तो म्हणतो, "असं काहीच होणार नाही. आयुष्यभर तुझं हे नाव माझ्या अंगावर कोरलेलं असेल, असं तो तिला सांगतो. त्यानंतर नंदिनी इकडे कॉफी बनवते आणि आरुषी तिला विचारते, की "ही कॉफी कोणासाठी?" तर ती म्हणते, "हो, पार्थसाठी आहे." आणि दुसरीकडे पार्थच्या टेबलवर रम्या कॉफी आणून ठेवते. तर पार्थ मात्र तिला थँक म्हणतो आणि अचानक रम्याचं लक्ष डस्टबिनकडे जातं. तर रम्या ओरडून म्हणते, "पार्थ, मी तुला एवढ्या प्रेमाने हा स्कार्फ बनवून दिला आणि तू माझ्या प्रेमाची किंमत अशी डस्टबिनमध्ये केली आणि हा स्कार्फ डस्टबिनमध्ये टाकला का?" हे बघून आता पार्थला फारच वाईट वाटतं. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.